येसेगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक। 4 किलोमीटर पायी प्रवास करत बोरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। जिंतूर तालुक्यातील येसेगाव शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर बोरी पोलिसांनी अत्यंत गोपनीय आणि धाडसी कारवाई केली आहे। चक्क वेषांतर करून आणि 4 ते 5 किलोमीटर पायी चालत जात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले। या कारवाईत रोख रकमेसह एकूण 2,33,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नेमकी कारवाई कशी झाली? पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या पथकाला येसेगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। पोलिसांची चाहूल लागल्यास आरोपी पसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी युक्ती लढवली। बीड जमादार राजेश जटाळ, प्रताप साळवणे, पोलीस शिपाई संघसेन कांबळे, रामप्रसाद कोकाटे, अमोल मुंडे आणि पोलीस कर्मचारी रंगरेश यांनी वेषांतर केले। वाहनांचा वापर टाळून या पथकाने 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास पायी करत जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला। जप्त केलेला मुद्देमाल। छाप्याच्या वेळी काही जण तिरट नावाचा जुगार खेळताना आढळले। या कारवाईत पोलिसांनी 22,720 रुपये रोख, 6 मोबाईल, 2 दुचाकी, 52 पत्ते आणि इतर साहित्यासह एकूण 2,33,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 7 जणांवर गुन्हा दाखल। या प्रकरणी गजानन अंभुरे, दत्तराव फाटे, सुरेश शेळके, सोपान कराळे, एकनाथ शेळके, दिनकर शेळके आणि उद्धव शेळके, सर्वरा, येसेगाव यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस शिपाई संघसेन कांबळे यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस पुढील तपास करत आहेत। पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।